आता तर म्हटलं मला उन्हाळ्याभर पिंकरच्या शिपाच बदलोय ना, कारण की ह्या बारीन म्हटलं आपण उन्हाळ्यातलं बी उत्पन्न काढून पाहू. तसंच भाऊ सकाळी सकाळी आज रुमाल बांधून मी चाललो होतो भाऊ वावरामध्ये. आता पहिल्यांदा मला मालूम पडलं की उन्हाळ्यामध्ये बी भाऊ थंडी वाजत असते. तसंच मग गाडी घेऊन पोहोचलो भाऊ मी वावरामध्ये. आज तर वावरामध्ये भाऊ मी डायरेक्ट 6:30 वाजता टेकलो. आता तुम्ही म्हणसा की एवढा सकाळी सकाळी हा कशाला आला अशी, तर हे गाव आहे भाऊ, इकडे काही बी होऊ शकते. तर मी आलतो भाऊ हरभरा रखवाली करायसाठी. हरभरा पक्का झाला की पहिलं काम असं असतं की भाऊ हरभऱ्याला पहिले रखवाली करा. गावाकडे भाऊ सगळेच भीती जर म्हटली तर भाऊ माणसं ऐकूनच असते. कसं दुसऱ्याच्या वावरामध्ये गेलं खपाखप 2-4 डायरेक्ट हरभऱ्याच्या डांगा उपटले की डायरेक्ट टेन्शन नाही. म्हणजे तेवढ्या इलाक्यातला हरभरा डायरेक्ट चकच दिसते. मग त्याच्यासाठी भाऊ आपला हरभरा कोणा लांबवायला नाही पाहिजे म्हणून त्यासाठी भाऊ मी रखवाली करायला आलतो. 10-11 वाजेला मग मीनं रखवाली करली, त्याच्यावर मग आपल्या आबा आलते. आणि एवढ्या एरियामध्ये म्हटलं तर हरभरा डायरेक्ट भाऊ पुरा पतला पतला दिसते. आणि दिसणार बी काऊन नाही भाऊ, नेला तो हरभरा तोडला काय पतला मतला दिसणार नाही. मग त्याच्यावर निघलो भाऊ मी घरी जायसाठी. आणि घरी जाता जाता मला आठवण आलं की आपल्याला जाणं आहे भाऊ दुसऱ्या वावरामध्ये. ते बी कशासाठी आलतो भाऊ, शिप लावायसाठी. उन्हाळ्यामध्ये वावर जर म्हटलं की भाऊ लोटरा लाटण मारून डायरेक्ट पुरी चक होईल असता. पण ह्या बारीच्या ना आमच्या डोक्यात आयडिया आली की वावर खाली राहापेक्षा काही ना काही पेरायला पुरते. अजून तर तसं वावरामध्ये काही पेरलं नाही, पण आता काय पेरणं हे तर आपण पुढे पाहू. थोडासा फक्त ओलासा गेलासा जमीनला यायला पाहिजे म्हणून त्यासाठी भाऊ शिप दिली लावून आम्ही. चला मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि याच्या पुढच्या ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.